महत्त्वाची बातमी कॅबिनेट संदर्भात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। यामध्ये शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, तसंच आदिवासी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीला गती देखील मिळणार आहे। आपण एक नजर टाकूया कॅबिनेटच्या या महत्त्वाच्या निर्णयांवर। आदिवासी मुलांच्या शैक्षणिक प्रगती करता महत्त्वपूर्ण निर्णय। 5 प्राथमिक 19 माध्यमिक अनुदानित शाळांसंदर्भात निर्णय झालाय। सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय। सोलापूरमध्ये पदवी स्तरावरचे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू होणार आहेत। शैक्षणिक वर्ष 26-27 पासून प्रवेश घेता येईल। तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनास या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। मुंबई पालिका रुग्णालयामध्ये हाऊसकीपिंग निविदेत घोटाळा झालाय। 45 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे असा आरोप आहे। भाजपचे आमदार मिहिर कोटेचार यांनी या संदर्भात गंभीर आरोप केलाय। स्थायी समितीत उद्या प्रस्ताव मांडला जाईल असं देखील कळतंय। श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी सत्य बोलायला लावू नका, खासदार संजय राऊत म्हणतात। कोलकात्यामध्ये मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये सहभागी होऊन स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध केला होता असं राऊतांचं म्हणणं आहे। पाहूया। श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी सत्य बोलायला लावू नका। ज्याने कलकत्त्यामध्ये मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये सहभागी होऊन मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये सहभागी होऊन स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध केला होता, त्यांच्या आत्म्याला शांतता मिळणार असेल ते मिळू द्या। विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना जबरदस्तीने युनियन जॅकला सॅल्यूट मारा सांगणारे श्यामाप्रसाद मुखर्जी। भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादाची व्याख्या बदललेली आहे आणि त्यानुसार आता मोदीसुद्धा ट्रम्पला सॅल्यूट मारतात। त्यांच्या अकलेचं दिवाळा निघालेलं आहे। मला वाटतं सजीराव देतात त्यांना मुखर्जी समजतायत का कोण होते। वाटेल तसं वायफाट बडबड करायचं, काही झालं तरी काही बोलायचं, फक्त टीकाच करायची, याशिवाय त्यांना काही येत नाही। आणि म्हणून त्यांची लायकी लोकांनी त्यांना दाखवलेली आहे, मतदारांनी त्यांना दाखवलेली आहे। अजून थोडीफार उरली सुरलेली असेल तर उद्धवजींना म्हणा सांभाळून ठेवा, यांना बाहेर काढा आधी, यांची बडबड थांबवा, अन्यथा जे आहे ते तुमच्याकडे 10-20 आमदार ते सुद्धा राहणार नाहीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।